ठाणे ते नाशिक असो या नाशिक ते ठाणे या दरम्यान मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षापासून युद्धपातळीवरती रस्त्यांचे आणि पुलाचे काम सुरू आहेत। मात्र सध्या आपण ठाण्यातील साकेत खाडी पुलाच्या या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी काही वेळापूर्वीच ठाणे जिल्हाधिकारी कृष्णकांत पांचाळ आणि वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज सिरसाट यांच्या समवेत हा साकेतचा खाडी पूल जो आहे तो 4 पदरीचा या ठिकाणी वाहनधारकांना खुला करण्यात आलेला आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीपासून दूर करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युद्धपातळीवरती अनेक ब्रिजेसचे पुलाचे काम रस्त्याचे काम जे ते सुरू आहेत। त्याचबरोबर पाहायला गेलं तर साकेत पुलाच्यानंतर कशेलीचा जो पूल आहे तो देखील येणाऱ्या मार्चमध्ये जो तो खुला करण्यात येणार आहे। ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील DPDCच्या या बैठकीमध्ये लवकरात लवकर या सर्व पुलांचे काम आणि रस्त्याचे काम करावे असे आदेश दिले होते। अन्यथा अधिकाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारला जाईल असे देखील आदेश दिल्यानंतर युद्धपातळीवरती अनेक ठिकाणची यंत्रणा कामाला लागलेली आहेत। मात्र सध्या तरी वडपेपर्यंत हा जो काम सुरू आहे त्यापैकी साकेतचा पूल असेल, त्यासोबत कशेलीचा पूल असेल आणि या ठिकाणची अनेक रस्त्यांची कामं जी आहेत ते अजून देखील युद्धपातळीवरती सुरू आहेत। येणाऱ्या काळात ठाणे ते नाशिक असेल या नाशिक ते ठाणे या दरम्यान वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अशा या नवीन पुलाचं काम जे खाडी पुलावरचं काम जे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर वाहतूक कोंडी कधीपर्यंत दूर होईल आता त्यामुळे अनेक वेळा सकाळ दुपार संध्याकाळ या ठिकाणी वाहनधारकांना या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। त्यामुळे येणाऱ्या काळात आता हा रस्ता जो आहे तो येणाऱ्या काळात समृद्धीपर्यंत जोडला जाणार आहे। पर्यंत अनेक रस्त्यांची आणि पुलांची कामं युद्धपातळीवरती सुरू आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात आता वाहतूक कोंडी कधी दूर होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।